नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत पवित्र ग्रंथ श्रीमद भागवत गीतेचा 10वा अध्याय। चला तर मग सुरू करूया। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। 10वा अध्याय विभूती योग। 7व्या अध्यायापासून 9व्या अध्यायापर्यंत विज्ञानासह ज्ञानाचे जे वर्णन केले ते खूपच गूढ असल्याने पुन्हा तो विषय स्पष्टपणे समजावण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी या अध्यायाचा आरंभ केला। येथे पहिल्या श्लोकात ते पूर्वोत्तर विषयाचे पुन्हा वर्णन करण्याची प्रतिज्ञा करतात। श्री भगवान म्हणाले, हे महाभाऊ, पूर्वी सांगितलेलं परम रहस्यमय व प्रभावयुक्त अभिप्रायच मी तुला पुन्हा सांगतो। ऐक, तुम्हाला अतिशय प्रिय असल्याने तुझ्या हिताच्या इच्छेनेच मी तुला हे सांगत आहे। माझ्या उत्पत्तीला अर्थात विभूतीसह लीलेने प्रकट होणाऱ्या देवगण जाणत नाहीत आणि महर्षी सुद्धा जाणत नाहीत, कारण मी सर्व प्रकारे देवांचे आणि महर्षींचे आदिकरण म्हणजेच मूळ आहे। जो मला आजन्म अर्थात वास्तविकपणे जन्मरहित अनादि व सर्व लोकांचा महान ईश्वर असे तत्वतः जाणतो, तो मनुष्यांमधील ज्ञानवान पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतो। हे अर्जुन, बुद्धी म्हणजे निर्णय घेण्याची शक्ती, यथार्थ ज्ञान, संशय व मोह यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रिय संयम, मनोनिग्रह तसेच सुख दुःख, जन्म मृत्यू, भय व निर्भयता, अहिंसा, समता, संतोष, तपश्चर्या, ज्ञान, कीर्ती आणि अपकीर्ती असे जीवांचे नाना प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात। सप्तर्षी व त्यांच्याही पूर्वी झालेले सनाकधिक 4 महर्षी यांचे स्वयंभूवादी 14 मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच्या सर्व माझ्या संकल्पनेने उत्पन्न झाले आहे आणि हे सर्व जग त्यांचीच प्रजा आहे। जो पुरुष माझ्या या परम ऐश्वर्य रूप विभूतीला आणि योग शक्तीला तत्वतः जाणतो, तो निश्चल भक्ती योगाने युक्त होतो, यात मुळीच शंका नाही। मी वासुदेवच या सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळे सर्व जग कर्म करत आहे असे तत्वतः जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त झालेले बुद्धिमान भक्तजन माझ्या परमेश्वरालाच निरंतर भजतात। निरंतर माझ्याच ठायी मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे अर्थात आपले जीवन माझ्या वासुदेवासाठीच अर्पण करणारे भक्तजन सदा सर्वदा माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परांना माझा प्रभावाचा बोध करत तसेच गुण व प्रभाव यांच्यासह माझेच कीर्तन करत निरंतर संतुष्ट होतात आणि माझ्या वासुदेवाच्या ठाईस निरंतर रममान होतात। त्यानंतर माझ्या ध्यानाधीत मग्न झालेल्या आणि प्रेमपूर्वक मला भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्वज्ञान रूप योग देतो की ज्या योगे ते मलाच प्राप्त होतात। हे अर्जुन, त्यांच्यावर अनुग्रह म्हणजेच कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात वास करणारा मी त्यांच्या अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा तत्वज्ञान रूप तेजस्वी दीपाने नाश करतो। अर्जुन म्हणाला, हे भगवान, तुम्हीच परब्रह्म, परमधाम आणि परम पवित्र आहात, कारण तुम्हाला सर्व ऋषीगण सनातन, दिव्य पुरुष व देवांचेही आदिदेवा, जन्म आणि सर्वव्यापी म्हणतात। त्याचप्रमाणे देवर्षी नारद, असित व देवल ऋषी यांनी व्यास महर्षींनी तुमच्याविषयी पूर्वी असे सांगितले होते आणि तेच आता तुम्ही स्वतःही सांगत आहात। हे केशव, तुम्ही मला जे काही सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो। हे भगवान, तुमच्या लीलामय स्वरूपाला तर देवतागणही जाणत नाहीत आणि दानवही जाणत नाहीत। हे भूतभावन म्हणजे भूतांना उत्पन्न करणारे, भूतेश म्हणजे भूतांचे ईश्वर, देवादिदेव, हे जगतपते, हे पुरुषोत्तम, खरोखर तुम्ही स्वतःला जाणू शकता। म्हणून ज्या विभूतींनी तुम्ही या सर्व लोकींना व्यापून स्थित आहात त्या आपल्या दिव्य विभूती संपूर्णपणे सांगण्यास तुम्हीच योग्य आहात। हे योगेश्वर, मी तुमचे निरंतर चिंतन कसे करावे आणि तुम्हाला कसे जाणावे, आणि हे भगवान, कोणत्या कोणत्या भावांनी अर्थात कोणत्या कोणत्या विविध रूपांमध्ये मी तुमचे चिंतन करावे। हे जनार्दन, कृपया आपल्या योग शक्तीचे आणि परम ऐश्वर्य विभूतीचे पुन्हा सविस्तर वर्णन करून सांगावे, कारण तुमच्या अमृतमय वचनांना ऐकत असताना माझी तृप्त होत नाही, अर्थात ऐकण्याची उत्कंठा तशीच कायम राहते। श्री भगवान म्हणाले, हे गुरुश्रेष्ठ, तू माझ्या ज्या विभूतींविषयी विचारले आहे त्यांतील मुख्य दिव्य विभूती मी तुला सांगतो, कारण माझ्या विस्ताराचा अंतच नाही। हे अर्जुन, मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे, तसेच सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंत सुद्धा मीच आहे। 12 आदित्यांमध्ये विष्णू मी आहे, ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य मी आहे, 49 मरुदांमध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांमध्ये त्यांचा अधिपती चंद्र मी आहे। वेदांमध्ये सामवेद मी आहे,
देवांमध्ये इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये 11वे मन आणि प्राणीमात्रांमधील सर्व चेतना अर्थात जीवनशक्ती मी आहे. 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे. यक्ष आणि राक्षसांमध्ये धनपती कुबेर मी आहे. 8 वसूंमध्ये अग्नी मी आहे आणि शिखर असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत मी आहे. हे पार्थ, पुरोहितांमध्ये मुख्य अर्थात देवतांचा पुरोहित बृहस्पती मला जाण. सेनापतींमध्ये कार्तिकेय मी आहे आणि जलाशयामध्ये समुद्र मी आहे. महर्षींमध्ये मृगू आणि शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात ओंकार मी आहे. सर्व प्रकारच्या यज्ञामध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत मी आहे. सर्व वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष, देवर्षीमध्ये नारद मुनी मी आहे. गंधर्वामध्ये चित्ररथ आणि सर्व सिद्धांतामध्ये कपिल मुनी मी आहे. घोड्यांमध्ये अमृत प्राप्ती करता केलेल्या समुद्र मंथनातून उत्पन्न झालेला उच्चश्रेवा नामक घोडा आणि हत्तींमध्ये ऐरावत नामक हत्ती मी आहे. तसेच मनुष्यांमध्ये राजा मला जाण. सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे. गायींमध्ये कामधेनू मी आहे. शास्त्रोत्तरीची प्रजोत्पादन करण्यास कारण असलेला कामदेव मी आहे आणि सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मी आहे. श्री नागांमध्ये शेषनाग मी आहे आणि जलचरांचा अधिपती वरुण देव आहे. पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे. दैत्यांमध्ये प्रल्हाद आणि गणना करणाऱ्यांचा काळ, तसेच पशूंमध्ये मृगराज सिंह व पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू आणि शस्त्रास्त्रांमध्ये श्रीराम मी आहे. सर्व जलचरांमध्ये मगर आणि सर्व नद्यांमध्ये श्री भागीरथी गंगा मी आहे. हे अर्जुन, संपूर्ण सृष्टीचा आदी अंत आणि मध्य देखील मीच आहे. मी सर्व विद्यांमध्ये अध्यात्म देवता अर्थात ब्रह्मविद्या आणि परस्परात विवाद करणाऱ्या तत्वज्ञानासाठी केला जाणारा वाद आहे. अक्षरांमध्ये अकार आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. अक्षय काळ अर्थात काळाचाही महाकाळ आणि 4 दिशांना मुखे असणारा विराट स्वरूप, सर्वांचे धारण पोषण करणाराही मीच आहे. सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्या उत्पत्तीचे कारण मी आहे. तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती, श्री, वाक, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा मीच आहे. गायन करण्यायोग्य श्रुतीमध्ये बृहस्मान आणि छंदामध्ये गायत्री छंद मी आहे. तसेच महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे. फसवणाऱ्यांमध्ये धृत आणि प्रभावशील पुरुषांचा प्रभाव मी आहे. मी विजेत्यांचा विजय, निश्चय करणाऱ्यांचा निश्चय आणि सात्विक पुरुषांचा सात्विक भाव आहे. ऋषीवंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझा सखा. पांडवांमध्ये धनंजय अर्थात तू. मुनींमध्ये वेदव्यास आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवी सुद्धा मीच आहे. दमन करणाऱ्यांचा दंड अर्थात दमन करण्याची शक्ती मी आहे. विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे. गुप्त ठेवण्यायोग्य भावांचा रक्षक मौन आणि ज्ञानवत्तांचे तत्वज्ञानही मीच आहे. तसेच हे अर्जुन, सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण अर्थात संपूर्ण सृष्टीचे बीज सुद्धा मीच आहे. कारण असे चर किंवा अचर कोणतेही भूत नाही जे माझ्या खेरीज असू शकेल. हे परंतप, माझ्या दिव्य विभूतीचा अंतच नाही. मी आपल्या विभूतींचा हा विस्तार तर तुझ्यासाठी संक्षेपाने सांगितला आहे. जी काही विभूतीयुक्त अर्थात ऐश्वर्ययुक्त, कांतीयुक्त आणि शक्तिसंपन्न वस्तू आहे ती तू माझ्या तेजाच्या अंशाने उत्पन्न झालेली आहे असे जाण. परंतु हे अर्जुन, या सविस्तर ज्ञानाची तुला काय आवश्यकता आहे? मी हे संपूर्ण जग आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून स्थित आहे. अशा प्रकारे ब्रह्मविद्या, उपनिषद आणि योगशास्त्र रूप श्रीमद भागवत गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात विभूती योग नामक 10वा अध्याय संपूर्ण झाला. माझा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.